सो आता आम्ही आलो आहे मूवी बघायला स्पायडरमॅन द ब्रँड न्यू डे. स्टार्ट व्हायच्या आधी आम्ही आलो काहीतरी खायला कारण मला खूप भूक लागली आहे. आम्ही आलो पिझ्झा एक्सप्रेसमध्ये आणि लास्ट टाईम आम्हाला खूप आवडला होता इथला पिझ्झा, सो आम्ही परत त्याच ठिकाणी आलो आहे. सो आता मी ऑर्डर केला आणि वाट बघतो आहे. 1 तास आहे ना अजून आपला शो स्टार्ट व्हायला. 45 मिनिट्स आपल्याला पटपट खायला लागणार आहे. 20 मिनिट्स आहे वेटिंग पिरियड आणि 5 मिनिटात आपण खाऊन पटपट जाऊ. 5 मिनिटात नाही 15 मिनिट्समध्ये तर माझं खाऊया. सो तुम्हाला दाखवतो की आम्ही काय ऑर्डर केलं. सो आवर ऑर्डर इज हिअर. दिस इज चिकन ओव्हरलोड पिझ्झा, मॅक अँड चीज बॉल्स. लेट्स ईट. कसं आहे टेस्ट? यम्मी, मस्ट ट्राय. लास्ट टाईमपेक्षा चांगलं आहे पेस्टो पिझ्झापेक्षा. बहुत इक्वलच बोलेल मी कारण की दोन्ही चांगले होते. So this is Cinepolis VIP lounge. खूप मोठा आहे ॲक्च्युली एक्सपेक्टेशन्सपेक्षा. थँक्यू. हॅलो, आता आम्ही आलो VIP लाऊंजमध्ये. आम्हाला आमचे ग्लासेस पण भेटलेत आणि फुल म्हणजे काय बोलतात ते बिगडेचा मॉल खूप खाली आहे, म्हणजे बिगडेलाच यायला पाहिजे. आम्ही विकलेला आलो आहे आणि मॉल पण खूप खाली आहे आणि इथे सुद्धा खूप सोफिस्टिकेटेड सिटिंग अरेंजमेंट्स आहेत आणि नाईस. फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे VIP लाऊंजमध्ये. एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स मला नव्हता एक्सपिरियन्स आहे. तुझेच खूप चोचले असतात. नाही, माझं असं काही नसतं. रिच लोकांचे पटेले असतात. सो आता आज जाऊन बघा कसं आहे. सीट पण रिक्लायनर आहे रिक्लायनर सीट्स. आता मी तर झोपणार आहे, माझी गाल झोपणार आहे आणि मी ह्याला झोपून नाही देणार आहे. आणि विच इज मग नॉट मी फोनमध्ये बघतो. विच इज नॉट एथिकल टू रेकॉर्ड इन द फोन बाय द वे. पण मी ह्याला झोपून नाही देणार आहे. बिट्स अँड पीसेसमध्ये करू शकतो. इथं मस्त लाईट आहे ब्लॉगिंगसाठी. मस्त चेहरा. इथेच येऊया आपण व्लॉग करायला. थोड़ा सा और यमी मूवीज देखी पॉइंट्स मिले मूवीज देखते हुए. जब जब सृष्टि पर संकट आया, भगवान विष्णु ने अवतार लेकर उसकी रक्षा की. फायनली थँक्यू. सो रिव्ह्यू टाईम कसा वाटला स्पायडरमॅन? इट वॉज गुड ॲज ऑलवेज. ॲक्च्युली स्टोरी लाईन आहे ते तर मस्त असते. स्टोरी पण भारी होते. मी खूप झोप दिसते. तू पकड ना. हां, स्टोरी पण चांगली होती, ॲक्शन सीन्स पण चांगले होते आणि 3Dमध्ये बघितला खूप भारी वाटलं. म्हणजे बघायला पाहिजे. नाईस. आणि VIP एक्सपिरियन्स कसा होता? मस्त चादर घेऊन VIP एक्सपिरियन्स पण चांगला होता. उशी, पाणी आणि काय चादर फ्री पाणी दिलं होतं फॉर अ चेंज. आणि खूप असं कम्फर्टेबल होतं. रिक्लायनिंग चेअर होतं. मस्त पाय सोडून बघितला मूवी घरी असल्यासारखा. मध्ये तर तू झोपलेली पण. मी झोपलेले तो ह्याच्याबद्दल सांगतोय तरी मी आता चेक करत होते म्हणजे थोड्या वेळाने की जागा आहे का बघतोय का म्हणून. पण मस्त मूवी होता ॲज ऑलवेज. जसं अंकित म्हणतोय मस्ट वॉच. 3D 4D पण आहे का? 4DX पण आहे. अच्छा, आम्ही 3Dमध्ये बघितला पण मस्ट वॉच आहे. खूप भारी आहे आणि स्टोरी लाईन पण चांगली आणि शेवटी असं खूप इमोशनल सीन आहे. म्हणजे मी रडले ऑलमोस्ट तेव्हा. ऑलमोस्ट नाही रडले मी. खूप इमोशनल सीन आहे. म्हणजे लाईक एकदा तरी बघा तुम्ही थिएटरमध्ये. आणि ॲक्च्युली ऑफकोर्स
बिग स्क्रीनवर बघण्याची मजा वेगळीच असते आणि तो एक्सपिरियन्स वेगळा असतो. आणि ॲक्च्युली रामायणचा पण ट्रेलर त्यांनी दाखवला 3Dमध्ये. चांगला वाटत आणि होता. खरंच चांगला वाटत होता बिग स्क्रीनवर. येऊया बघायला. हां, बिग स्क्रीन मॅजिक बोलतो ना, जे आपण फोनवर बघतो तेव्हा ॲक्च्युली एवढं नाही चांगलं वाटत, पण बिग स्क्रीनवर खूप भारी वाटत होतं बघायला. बिग स्क्रीन बिग स्क्रीनवर म्हणजे खूप म्हणजे तो इफेक्ट आहे VFXचा वगैरे तो ॲक्च्युली दिसून येतो. आणि सगळं जे काही VFX यांनी बॉलिवूडने चांगलं केलं हां ॲक्च्युली म्हणजे असं वाटलं नाही पहिल्यांदा जेव्हा आपण फोनवर ट्रेलर बघितला, पण बिग स्क्रीनवर खरंच म्हणजे मी एवढ्या वेळ बिग स्क्रीन बोलते कारण की ॲक्च्युली ते असं भारी वाटलं बघून. म्हणजे आपण येऊयात मग रामायण बघायला पण आणि 3D मध्येच बघूया. हां ॲक्च्युली मस्त वाटलं. लिटरली गूजबम्स वगैरे पण आले. असं वाटत होतं की काहीतरी चांगलं बनवलं आहे बॉलिवूडमध्ये. तिला असं वाटत होते की रामायणमध्येच गेले असं तिला वाटत होतं. आणि आधी ॲक्च्युली टीजर बघून नव्हतं वाटलं की चांगला असेल, जेव्हा फर्स्ट टाईम टीजर आला होता. पण आता वाटतंय की चांगलं काहीतरी बनवलं आहे. बघू रामायणचा रिव्ह्यू नेक्स्ट टाइम. आता हा स्पायडरमॅनचा. हां ॲक्च्युली ठीक आहे चालेल. लेट्स मीट ॲट आवर नेक्स्ट व्लॉग.